शाकंभरी नवरात्र उत्सवाचा मुख्य उत्सव जलदिंडी असतो आणि हा जलदिंडी उत्सव तुळजापुरात मोठ्या उत्साहाने पार पडत आहे। हजारो सुवासिनी महिला ज्या आहेत ती डोक्यावरती कलश घेऊन ही जलदिंडी काढलेली आहे। काय जलदिंडीचं महत्व आहे आपल्यासोबत पुजारी आहेत, आपण त्यांना विचारूया काय नेमकं बाबा जलदिंडीचं महत्व असतं, काय उत्सव असतो हा? श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव हा ज्यावेळेस पृथ्वी तलावर जो दुष्काळ पडला होता त्यावेळेस देवीला ह्या दुष्काळ बघून अश्रू अनावर झाले, म्हणून तिच्या हजारो नेत्रातून ही सृष्टी हरिभरी करून तिच्या नेत्रप्रवाहातून एवढा मोठा जलप्रवाह झाला की ही सृष्टी हरिभरी झाली। त्यामुळे ही सृष्टी हरिभरी झाल्यानंतर देवीचं शाक म्हणजे भाजीपाला, ह्या सृष्टीवर जी भाजीपाला निर्माण झाल्यानंतर त्या भाजीपाला दुसरी सृष्टी झाली, त्यामुळे देवीचा हा शाकंभरी नवरात्र महोत्सव हा साजरा केला जातो। आणि ह्याचं एक महत्व असं आहे की तुळजाभवानीच्या सानिध्यामध्ये पापनाश तीर्थ आहे, त्या पापनाश तीर्थातून सर्व सुवासिनी कुमारिका हे जलकुंभ घेऊन जे जलकुंभ तुळजाभवानीच्या मातेच्या चरणावर अर्पण केलं होतं, त्यामुळे ह्या जलकुंभाचं महत्व म्हणजे ज्यावेळेस इंद्रदेवाला शाप लागलेला होता त्या इंद्रदेवाचा शाप मुक्त होण्याकरता हे पापनाश तीर्थ झालेले आणि त्यावेळेस जी इंद्राला वर दिला म्हणून ह्या इंद्रवर्धानीच्या मातेच्या मंदिरातून हे जलयात्रा निघली होती आणि इंद्राचे पाप मुक्त झाले म्हणून ही पापनाश तीर्थ म्हणजे पापाचा नाश होतो। त्यामुळे सर्व भाविक भक्त व सुवासिनी कुमारिका हे जलकुंभ घेऊन येऊन तुळजाभवानी मातेच्या चरणावर अर्पण करतात आणि यामुळे आपल्या घरातील जे काही पाप झालेले आहे ते सर्व धुवून जातं, म्हणून ही जलयात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी निघालेला आहे। काय सांगाल, कसं आयोजन असणार आहे, किती महिला सहभागी आहेत, काय? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव आहे। याच्यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे जलयात्रा। आम्ही श्री तुळजाभवानी प्रचार मंडळ देवीचे मुख्य महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली हा जलयात्रा महोत्सव आम्ही चालू केलेला आहे। आई तुळजाभवानीच्या ह्या जलयात्रेमध्ये जे सुहासनी सहभागी होतात त्या सुहासनीला आम्ही प्रचार मंडळातर्फे सुहासनी महिलांना साडी वाटप व कलश वाटप व 15,000 लोकांचा अन्नदान महाप्रसाद आयोजित केलेला आहे। आम्ही हे सर्व प्रचार मंडळाच्या माध्यमातून करतो आणि हा सोहळा आमचा वर्गणी मुक्त आहे। तरी मला सर्व भाविकांना श्री तुळजाभवानी प्रचार मंडळ, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्यातर्फे नवीन वर्षाच्या व शारदीय नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। जय भवानी। काय सांगाल, महिला म्हणून सहभागी झाला, काय उत्सव आहे, काय वाटतं, काय सोहळा शुद्ध काय भावना काय तुमच्या? आनंदाचा सोहळा आहे हा आणि जसे मोठे बाबा बोलले चरण तीर्थाचे आहेत, आम्ही जसे मोठे बाबा सांगितले तसा तो सोहळा आहे। शारदीय नवरात्र आहे हे। एकूण जर बघितलं तर आनंदाचा सोहळा असल्याची भावना जी आहे ती ही महिला व्यक्त करताना दिसत आहेत। सागर जाधव सह बालाजी निरुपम, न्यूज 18 लोकमत।